कुरुंदवाड शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जयराम कृष्णराव पाटील वय वर्ष 80 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले। आज कुरुंदवाड शहरातून अंत्ययात्रा काढून जयराम बापूवर कृष्णा पंचगंगा संगम घाटावर असणाऱ्या वैकुंठ भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख काँग्रेस नेते गणपतराव पाटील, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, भाजपचे नेते संजय पाटील यांच्यासह विविध मान्यवर नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती। कुरुंदवाडच्या सामाजिक राजकीय क्षेत्रात स्वच्छ चारित्र्य नेते म्हणून ओळखले गेलेले जयराम पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले। बापू हे आमदार सतेज पाटील यांचे विश्वासू तसेच घरोबाचे संबंध होते। आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुरुंदवाडमध्ये बापू यांनी विकासात्मक धोरण राबवले आहे। आज बापूंचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान सकाळी 8 वाजता निवासस्थानावरून अंत्ययात्रेला सुरुवात झाली। कुरुंदवाड माळभाग, थिएटर चौक, नगरपालिका चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी अंत्ययात्रा काढण्यात आली। आज दिवसभर कुरुंदवाडमध्ये दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली। जयराम बापू पाटील यांनी तब्बल 17 वर्ष नगराध्यक्षपद भूषवून कुरुंदवाडच्या विकासात मोलाचे योगदान दिले। आपल्या कार्यकाळात त्यांनी शहरातील पायाभूत सुविधा, नागरी सोयी सुविधा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करत नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले। त्यांच्या साधेपणा, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या स्वभावामुळे ते सर्वांचे लाडके नेते बनले होते। काँग्रेसचे नगरसेवक विजय पाटील आणि सागर पाटील यांनी मुख्य अग्नी दिली। यांचे ते वडील होत। जयराम बापू पाटील यांच्या निधनाने कुरुंदवाडने एक लोकाभिमुख, कर्तृत्ववान आणि जिव्हाळ्याचा नेता गमावला असल्याची भावना नागरिकात व्यक्त होत आहे। विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होते। अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।